लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या नवरदेवांनो, ही बातमी तुम्ही आवर्जून बघाच. कसं आहे मंडळी, नवरदेवाच्या गुडघ्याला बाशिंग, नवरी मात्र फरार, पैसाही गेला आणि नवरीही पळाली. वरून गावभर बदनामी झाली ती वेगळीच. ही अवस्था अनेक नवरदेवांची झाली. हे सगळं रॅकेट नेमकं काय, यात लाखोंची फसवणूक नेमकी होते कशी, याचा आढावा घेणारं हे चक्रावून टाकणारं प्रकरण आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी. मंडळी, नाशिकच्या येवल्यात आंतरजिल्हा बोगस विवाह रॅकेटचा पर्दाफाश झाला. यात लाखो रुपयांना गंडा घातला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सनई चौघड्यांच्या सुरात संसार थाटण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचं स्वप्न लग्नाच्या पहिल्याच रात्रीच भंगलं. लग्नाचे विधी पार पडले, अक्षता पडल्या, पण रात्रीच नवरीनं दागिने आणि रोख रकमेसह पलायन केलं. या एका तक्रारीवरून तपास चक्र फिरली आणि नाशिकच्या येवला शहर पोलिसांनी एका अशा आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला ज्यांनी बोगस विवाह रॅकेटच्या माध्यमातून अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं. येवला शहरातील पारेगाव रोड परिसरात राहणाऱ्या एका विवाह इच्छुक तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. याचाच फायदा घेत एका मध्यस्थानं त्याला एका वधूवर सूचक केंद्राची माहिती दिली. या केंद्रानं तरुणाला मुलगी दाखवली आणि लग्न जमवून देण्यासाठी चक्क 2 लाख रुपयांची मागणी केली. घरच्यांनीही मुलाचं लग्न होतं या आनंदापोटी ही रक्कम संबंधितांना देऊनही टाकली. मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीनं घरातून पळ काढला. नवरी घरी नसल्याचं लक्षात येताच कुटुंबाची धावपळ उडाली. तपासांती लक्षात आलं की ही मुलगी केवळ या टोळीचा एक भाग होती आणि तिनं लग्नाचं नाटक करून तरुणाची फसवणूक केली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तपास सुरू केला. पोलिसांनी पारेगाव रोड परिसरातील एका संशयास्पद घरावर छापा टाकला. या छाप्यात धक्कादायक माहिती समोर आली. तिथं केवळ 1-2 नव्हे तर अशा अनेक मुली आणि मध्यस्थ होते जे लग्नाचा आमिष दाखवून तरुणांना जाळ्यात ओढत होते. पोलीस तपासात या टोळीची कार्यपद्धती पाहून अधिकारीही थक्क झाले. ही टोळी ग्रामीण भागातील अशा तरुणांना शोधायची ज्यांचं वय जास्त झालं किंवा ज्यांना काही कारणास्तव मुलगी मिळत नाही. ही टोळी स्वतःला अधिकृत वधूवर सूचक केंद्र असल्याचं सांगून विश्वास संपादन करायची. मुलगी पसंत पडल्यानंतर लग्नाचा खर्च आणि केंद्राची फी म्हणून 1.5 ते 2 लाख रुपये उकळले जायचे. बनावट कागदपत्र आणि खोटे नातेवाईक उभे करून लग्न लावून दिलं जायचं. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच किंवा पहिल्याच रात्री मुलगी आई आजारी आहे किंवा काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं सांगून किंवा घरातून संधी मिळताच दागिने घेऊन पसार व्हायचे. येवला पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे केवळ नाशिकच नव्हे तर अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव यांसारख्या शेजारील जिल्ह्यांमधील तरुणांचीही फसवणूक झाल्याचं समोर येत आहे. ही एक आंतरजिल्हा टोळी असून यात काही महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी या टोळीतील मुख्य सूत्रधारांसह काही संशयितांना ताब्यात घेतलंय. अधिक तपास सुरू आहे. आजच्या काळात ग्रामीण भागात मुलींचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक तरुणांचे विवाह रखडलेले आहेत. याच सामाजिक परिस्थितीचा फायदा हे गुन्हेगार घेत आहेत. विवाह ठरवताना केवळ वधूवर सूचक केंद्रावर विसंबून न राहता मुलीच्या घरची, नातेवाईकांची आणि पार्श्वभूमीची स्वतः जाऊन खातरजमा करावी. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावध राहावं असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी केलंय. दिनांक 29/3/2026 रोजी आपल्या येवला परिसरातील पारेगाव या ठिकाणी राहणारे सांडू जाधव यांचं माऊली वधूवर सूचक केंद्र आहे. त्या केंद्राच्या माध्यमातून ते ज्या मुलांना मुली मिळत नाही किंवा त्यांच्या लग्नाच्या अडचणी आहेत त्यांना मुली दाखवून त्यांचे पैसे घेऊन लग्न लावण्याचे त्यांचे व्यवसाय होता. त्याच्यासाठी ते 3100 रुपये हे मुली दाखवण्यासाठी घ्यायचे. लग्न लावण्यासाठी 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत ते पैसे घ्यायचे. त्या मुली लग्न लागल्यानंतर नांदायला गेल्यानंतर 8 दिवस, 15 दिवस, 21 दिवस अशा थांबून त्यांना काहीतरी कारणं सांगून आत्महत्या करेल किंवा मी निघून जाईल, माझा मुलगा आहे, त्याला भेटायला जायचं आहे असं सांगून त्या ठिकाणाहून निघून जायच्या. आणि नंतर यांनी परत यांचे पैसे मागितल्यानंतर त्यांचे जे मुलीचे घरचे लोक आहेत ते न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर पोटगीचे दावे दाखल करायचे. परंतु ज्या वेळेस त्यांची फसवणूक झालेली हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर खूप उशीर झालेला असायचा. तर याच्यामध्ये जे मुलाचे आईवडील आहे, मुलाचे घरचे नातेवाईक आहे, यांची आर्थिक आणि सामाजिक असं दुहेरी याच्यामध्ये नुकसान ही टोळी करत होती. तर याच्यामध्ये आता सध्या आपण 6 लोकांना अटक केलेला असून याच्यामध्ये तपास सुरू आहे आणि याच्यामधील माननीय न्यायालयासमक्ष यांना हजर केले असता माननीय न्यायालयाने आम्हाला याच्यामध्ये 15 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे. तर या कारवाईमध्ये आम्हाला मार्गदर्शन माननीय घोरपडे सर, तसेच आमचे वरिष्ठ ॲडिशनल SP मालेगाव, तसेच आमचे SDPO मनमाड
यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच आम्हाला परिसरातील काही पत्रकार मंडळी यांनी सहकार्य करून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यातून ही कारवाई योग्य रीतीने आणि पुढील काही जे तरुण मंडळी आहे किंवा त्यांचे नातेवाईक आहे यांची फसवणूक टळलेली आहे. तरी आम्ही येवला शहर पोलीस स्टेशन परिसरातील नागरिकांना आव्हान करतो की कोणीही अशा भूलथापांना बळी पडून पैसे देऊन लग्न करणे हे टोळींच्या बळी पडू नये आणि कोणाला अशा पद्धतीने कोणी फसवणूक करत असेल तर त्यांनी तत्काळ आमच्याकडे संपर्क साधून त्यांना कारवाई करण्यासाठी आम्हाला मदत करावी. येवला पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे एका मोठ्या रॅकेटचा अंत झाला असला तरी अजूनही अनेक टोळ्या अशाच प्रकारे सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या इतर तरुणांनाही आता समोर येऊन तक्रार करण्यासाठी बळ मिळालं.